सतत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उरण तालुका चर्चेत आलाय। यशश्रीचा दाऊदने केलेला घात अजूनही कोणीच विसरू शकला नाही। अशातच यशश्री प्रकरणाशी मिळता जुळता घटनाक्रम पुन्हा उरणमधून समोर येणार की काय असा प्रश्नच आता उपस्थित होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उरण तालुक्यातील जासई गावात दिबा पाटील सभागृह असलेल्या परिसरात एक बेवारस शव सापडले। मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भागात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये हा मृतदेह असल्याचं बोललं जाते। अद्यापही हा मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा याबाबत खुलासा झाला नाही। मात्र परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि गोणीतून दिसणारे काही मानवी अवयव यामुळे हे प्रेत इथे अज्ञात व्यक्तीने टाकल्याचं बोललं जातंय। याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर उरण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तसंच फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आलंय। सद्यस्थितीत कोणालाही घटनास्थळी जवळ जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय। पोलीस तपासाअंती काय निष्पन्न होईल याकडे आता उरणकरांचं लक्ष लागून राहिलंय। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।